आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ही केवायसी अगदी 2 मिनिटांमध्ये घर बसल्या कशी करायची हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथम याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 2 ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागतील। एक तर पीएम किसानचं ऍप्लिकेशन आणि दुसरं फेस आधार आरडीचं ऍप्लिकेशन। याच्यासाठी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे। डाउनलोड केल्यानंतर हे ऍप्लिकेशन ओपन करायचे। तर याच्यानंतर आपल्याला काही परमिशन मागितल्या जातील, जसे की लोकेशनची असेल किंवा इतर। आता इथं आल्यानंतर आपल्याला डायरेक्टली नेक्स्ट वरती क्लिक करायचं नाही। आपल्याला या ठिकाणी पहिली प्रायव्हसी पॉलिसी जी आहे ती पाहायची। बरेच जण नेक्स्ट करतात आणि एरर येतोय। प्रायव्हसी पॉलिसी पूर्णपणे वाचायची। पूर्णपणे वाचून पाहिल्यानंतर वरती राईट साइडला आपल्याला एक ऑप्शन दिलेली आहे नेक्स्ट साठी, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी सांगितलं जाईल, हिंदी किंवा इंग्लिश, जे काही आपल्याला ठेवायचे ती लँग्वेज याच्यामध्ये सेट करायची। आता आपण याच्यामध्ये समजा इंग्लिश क्लिक करून सबमिट केलं तर आपली लँग्वेज इंग्लिश सेट झालेली आहे। पुढे ज्यावेळेस आपण लॉग इन करणार किंवा त्याच्यानंतर जे सेवा वापरणार। आता याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन। आता आपल्याला डायरेक्टली लॉग इन वरती क्लिक करायचे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर कोणाचं लॉग इन करायचं, बेनिफिशियरीचं लॉग इन करायचं। बेनिफिशियरी वरती क्लिक करायचे। मग याच्यामध्ये परत 2 ऑप्शन आहेत आपल्याला, रजिस्ट्रेशन आयडी किंवा आधार नंबर। आता आपल्याकडे रजिस्ट्रेशन आयडी असेल, एमएच पासून सुरू होणार, तो टाकायचा आहे। नसेल तर आधार नंबर टाकायचा आहे। आता या बॉक्समध्ये आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन येणार आहे फेस ई केवायसी लॉग इन साठीचे। तर आपल्याला फेस ई केवायसी लॉग इन साठी याच्यावरती क्लिक करायचे। तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर नाही करू शकता, तुमच्याकडे आधार नंबर असेल तर आधार नंबर हे करू शकता। केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आणखीन एक सूचना दाखवली जाईल, केवायसी साठी तुम्ही पुढे जातात, त्याला ओके करायचे। आणि याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल कुठल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून करायचे, फेस आधार आरडी किंवा आधार। तर आपल्याला याच्यामध्ये फेस आधार आरडी सिलेक्ट करायचे। हे सिलेक्ट केल्याबरोबर काय होणार आहे, आपला एक कॅमेरा चालू होणार आहे। त्या कॅमेऱ्यामध्ये आपला चेहरा दिसणार आहे, फ्रंट कॅमेरा असणार आहे। त्याच्यामध्ये 2-3 वेळेस आपले डोळे ब्लिंक करायचे, तर जेणेकरून आपला चेहरा याच्यामध्ये कॅप्चर केला जाईल। तुमचा चेहरा त्या सर्कलमध्ये पूर्णपणे बसायला पाहिजे। सर्कलमध्ये बसल्यानंतर डोळ्याची उघडझाप करायची। आपला चेहरा कॅप्चर झाल्यानंतर आपलं रेकॉर्ड आपल्या आधारशी मॅच होईल आणि ते मॅच झाल्याबरोबर आपली ई केवायसी सक्सेसफुली सबमिट झालेली असं या ठिकाणी दाखवलं जाईल। जर तुम्ही पीएम किसान मध्ये अपात्र असाल तर तुमचं नो रेकॉर्ड फाउंड दाखवलं जाईल। केवायसी झालेली असेल तर ऑलरेडी केवायसी झालेली असं दाखवलं जाईल। आणि जरी केवायसी झाली तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, उलटा तो एक तुम्हाला या ठिकाणी आधार असणार आहे। तर अशा प्रकारे अगदी घर बसल्या सुद्धा तुम्ही 2 मिनिटांमध्ये ही केवायसी करू शकता।